श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहेत? तर मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय मी स्वतः हाताने लावलेली ही झाडं किती सुंदर आलेले आहेत बघा. फुलं पण एवढे छान आलेले आहेत आणि हे गोकर्णाचं वेल आहे, ह्याला पण पालवी इतकी छान फुटलेली आहे की काय सांगावं. मी म्हणते ना, मी ज्याला जीव लावते ते सगळं असं उलटं होऊन जातं. तर त्यापेक्षा आपले हे झाडांना जीव लावले तर खूप छान असे बहरलेलं आहे बघा. गुलाबाचं झाड आहे हे माझं, तुळशीचं पण आहे आणि हे जे आहे माझं जुनं मोगऱ्याचं आहे ते पण खूप छान असं बहरलं आहे. आणि हे जास्वंदीचं झाडानं खूप छान असा जीव लावला की मस्त हे होतं. मुख्य प्राण्यांना पण जीव लावा, ते आपल्या जाणीव ठेवते ती, तसं काहीतरी आहे. म्हणून माणसांना कमी जीव लावा, माणसांपासून 4 हात लांब राहा, हे माणसांनी शिकवलेलं आहे. मग काही तर वातावरण बघू शकताय, अगदी पाऊस नाही आहे तरी पण खूप असं हे झालेलं आहे पावसाळं वातावरण. पाऊस रात्रभर पडतोय बारीक 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 बारीक. आणि ह्या वातावरणात काय करावं आणि काय नाही, उठावं लवकर वाटत नाही आणि काय करूशी वाटत नाही. तरी पण साहेबांना जायचं होतं, मग काय खिचडी केलेली आहे. आज जरा वेगळ्या पद्धतीची खिचडी केलेली आहे. चिरून मिरच्या टाकता हल्ली वाटून नाही, कारण पटकन वेळ नसतो आणि जागेत नाही, सकाळची लवकर उठू वाटत नाही आहे तब्येत बरी नसल्यामुळं. मग हे अशा पद्धतीने छान अशी खिचडी करून घेतली. आता खिचडीसोबत खायला काय काय आहे बघू शकताय तुम्ही. मी तर इथं ताटात खिचडी घेतलेली आहे पहिलेच खायला, आणि त्यांना पण द्यायची आहे, साहेबांना पण, कारण मला खूप भूक लागली होती. गोळ्या चालू आहेत त्यामुळं भूक काय दम धरत नाही आहे. तरी खिचडी ताटात घेतलेली आहे. त्यांच्या ताटातली हिरवी मिरची पण सगळी काढून मी घेतलेली आहे. सोबत चहा आहे, दही आहे. दही रेडीमेड पण आणलेलं आहे आणि घरचं पण आहे. आणि मग काय इथं बघू शकताय, मुलांसाठी डोनट आणलेलं आहे आणि माझ्यासाठी चहा आणि चिप्स. आज काय उपवास केला नव्हता, गुरुवार असून पण. आणि हे सगळं एवढं खाऊन पिऊन झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे करायची होती. म्हणून तर म्हणलं आधी पोटोबा आणि मग विठोबा. तर आधी पोटोबाच करून घेतला, औषध गोळ्या घेतल्या जेवणाच्या नाश्त्याच्या आधीच्या, आणि मग सगळे कामं नंतर केले. काय करतात, थंडीच अंगातली कमी होत नाही आहे. आता थोडं बरं वाटतंय, आता जाईन हळूहळू कामाला. तर ही खिचडी मस्त झाली होती, मस्त छान एकदम लागत होती चवीला पण. त्यातले आधी बटाटे वेचून खाल्ले आणि मग बाकीचे कामं. मग नंतर काय लेकीने हळदीचा लेप वगैरे लावला होता. मी अशी रांगोळी काढून घेतली, दिवा वगैरे लावला, छान असं छान तयार पूजा वगैरे करून घेतली. दिवा हळदीचा लेप लावला की अशी रांगोळी उंबऱ्यावर भरून काढली की खूप छान दिसते. आणि हे माझे साचे आहेत सगळे, हाताने तर मी काही काढतच नाही. हाताने खाली काढायचं म्हणलं की त्रास होतो लोकांना आजूबाजूच्या, मग कशाला काढायचं, आपल्या आपल्या उंबऱ्यापुरतं काढायचं आणि तेवढंच हे करायचं. मग फुलवाती वगैरे पाजवून घेतल्या आणि आपलं दिवा पण लावून घेतला. हे फुलवाती तुपाच्या आहेत आणि दिवा तेलाचा लावला होता छान असं त्या छोट्याशा दिव्यामध्ये. तर बघू शकताय छान अशी रांगोळी झालेली आहे. सकाळ सकाळी असं म्हणजे फ्रेश वाटतं. सकाळची अशी पूजा वगैरे झाली की, पण थोडा उशिरा झाली. काय करता, उरकत नव्हतं काम एकटीला. ती गेली कॉलेजला, तिला कॉलेजला उशीर होत होतं. मग असा व्हिडिओ काढून घेतला, नंतर पूजा करून घेतली. पोठोबा आधी केला आणि मग पूजा करून घेतली. ही बघू शकताय तुम्ही. पूजा कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. स्वामी समर्थांना छान असं वस्त्र वगैरे घातले, छान पूजा करून घेतली. धूप दिवा मस्त दरवळत होता, खूप छान वाटत होतं. मग देवांना सगळ्या छान घासून घेतलं पितांबरीने. आणि अंबाबाईला बघू शकता असं मळवट लावलं. सगळ्या देवांना छोटे मोत्यांचे हार आणले होते ते घातले. आणि मग देवाला साखर ठेवलं, दूध ठेवलेलं आहे इथं बघू शकता. आता श्रावण चालू होतंय, म्हणलं हळूहळू सवय करून घ्यावी, कारण श्रावणामध्ये हे सगळं नियमाने देवाला करतेच. मग काय धूप वगैरे लावून घेतलं, छान धूप लावलं म्हणजे, कारण आता बारीक थोडे थोडे असे चिलटा येतात पावसामुळं. घरात धूप लावलं की छान वाटतं. आणि मग घंटीला इथं गंध वगैरे लावून घेतलं. सगळ्या देवांना गंध न लावता असंच ठेवत नाही, अगदी दिव्यांपासून गंध लावते, कारण दिव्यापासून तर सगळी शुभ सुरुवात होती. मग दीप प्रज्वलित करूनच सगळे दिवे वगैरे हे करून घेते. मग कलश धुवून घेतला, छान पूजा करून घेतली. सगळं काय जिथल्या तिथं व्यवस्थित नीटनेटकं ठेवलं की प्रसन्न वाटतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.